तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग। मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। निवडणूक संपल्यावर मोदींची वसुली सुरू। काँग्रेसची ट्विट करत टीका। रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा। माळनाका परिसरातल्या पंपाबाहेर 250 ते 300 रिक्षा रांगेत। सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासून वाहनांची रेख। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ। वाशी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्याच्या दिशेने एल्गार। सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक। राजू शेट्टी आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार। पवारांच्या एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक। बैठकीला शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील उपस्थित। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची डीपीटीसी बैठक। जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा। मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑनलाईन बैठक। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई। खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा। परीक्षेआधी काढण्यात आलेल्या गेस पेपरवरून संचालकाची चौकशी। देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक। मुंबईत 10% पाणी कपात सुरू। जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर। यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार। ऊर्जा आणि व्यापारावर विशेष भर राहणार। गौतम अदानींविरोधातील लाचखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिकेच्या न्याय विभागाची योजना। अदानींच्या वकिलांनी प्रस्ताव ठेवल्यामुळे निर्णय। अमेरिकी करदात्यांच्या पैशांच्या घोटाळ्याचा तपास बंद होण्याची शक्यता। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी नाही। कोर्टानं अंतिम युक्तिवादाचा कालावधी निश्चित केला होता। निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाचा 3रा टप्पा जाहीर। महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून प्रक्रिया सुरू होणार। तर 37 कोटी 63 लाख मतदारांची पडताळणी केली जाणार। खुल्या प्रवर्गासाठी गुड न्यूज। आरक्षणाची सवलत घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर दावा करता येणार नाही। आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा निर्णय। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक स्थिती। ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता। नागरिकांनी दुपारी उन्हात जाणं टाळण्यासह पुरेसं पाणी पिण्याचं हवामान विभागाचं आवाहन। नागपूरमध्ये एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन। विमानाच्या दुरुस्तीचं काम ठप्प। राजीनामा देऊनही 4 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास कंपनीचा नकार। गेल्या 3 दिवसापासून काम बंद आंदोलन। ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आनंद नाडकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचं निधन। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे?
दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.